निवडणूक प्रक्रियेत बदल झाले पाहिजेत। निवडणूक प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। भाजपनं तोंड उघडायला लावू नये, घोडेबाजार झाल्याचं सर्वांना माहिती आहे। सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। माणसं पैशांपेक्षा प्रेमानेच जिंकता येतात, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला। आज कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याकरता धरणं आंदोलन। संभाजीनगरमधील दिपकेच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, अभिजित दिपकेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचा निर्णय। ठाकरेंच्या सेनेचे वैभव नाईक पुन्हा एसीबीच्या रडारवर, बेहिशेबी मालमत्तेवरून पुन्हा एसीबीचं पत्र, रत्नागिरी एसीबीकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र। विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवणारं, आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले, विजय वडेट्टीवारांचं विधान। दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झालेच पाहिजेत, राज्याचं आणि देशाचं नुकसान चालणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कंत्राटदारांना तंबी। खासदार श्रीकांत शिंदे जळगाव जिल्हा दौऱ्यावर, शिवसंवाद दौऱ्यानिमित्तानं कार्यकर्त्यांची घेणार बैठक, बंडखोर रेश्मा काळेंचं मन वळवणार का याकडे लक्ष। बंडखोरीबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे, जळगाव नाशिकच्या बंडखोरीवर तोडगा निघेल, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। केएम रुग्णालयातल्या सर्व एमआरआय मशीन बंदच, एमआरआयसाठी रुग्णांना थेट पुढच्या 2 महिन्यांची तारीख, सगळ्याच श्रीमंत महानगरपालिकेच्या रुग्णालयाची अवस्था बिकट। मध्य रेल्वेवर आज विशेष मेगा ब्लॉक, आसनगाव ते कसारा स्थानकादरम्यान लोकल सेवा बंद, दुपारी 2 वाजल्यापासून मध्यरात्री 3 पर्यंत असणार ब्लॉक। विदर्भात पुढचे 5-7 दिवसात पावसाची शक्यता, बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज। ढगफुटी सदृश्य पावसानं साताऱ्यातल्या कुडवाड हादरलं, मसवड देवापूर वरकुटे मलवडीत पाऊस। हिंगोलीच्या वसमत शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस, वादळी वाऱ्यामुळे घरावरचे लोखंडी पत्रे उडाले, अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ। सर्वसामान्यांचा खिसा होणार आणखी रिता, आता कटिंग दाढीसाठी द्यावे लागणार जाद्याचे पैसे, आजपासून दरात 20% दरवाढ। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं किल्ले रायगड सजला, देशभरातील शिवभक्तांची किल्ले रायगडावर मांदियाळी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टॉस जिंकून गिलचा फलंदाजीचा निर्णय, युवा मानव सुथारचं कसोटी पदार्पण।